नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण शिल्लक भातापासून एक आगळी वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। यासाठी 2 वाट्या भात घेतलेला आहे, तो मिक्सरमध्ये घालायचा आहे। त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अर्धा इंच अद्रकीचा तुकडा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा कप रवा, अर्धा कप बेसन, अर्धा कप दही, 1 कप पाणी घालून याला वाटून घेतलेलं आहे। ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपला रवा जो आहे ना तो भिजायला छान मदत होईल। आता आपण स्टीमर हे तापायला ठेवलेलं आहे। 10 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून इतका बेकिंग सोडा घातलेला आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ग्रेस केलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे आणि स्टीम होण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिट हे ठेवायचं आहे। 12 मिनिट झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचे पनीरला जेवढे छोटे छोटे तुकडे करतो तितके लहान आपण तुकडे करायचे आहेत। आणि हे खूप स्पॉन्जी झालेलं आहे असं आपल्या लक्षात येईल। पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी घ्यावी, थोडेसे तीळ टाकावे, सांबार मसाला टाकावा। हा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे, त्यामुळे कृपया समजून घ्यावे। अर्धा चमचा इतका सांबार मसाला आपण घातलेला आहे, तो जर नसेल तर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो घालावा आणि हे तयार केलेले जे पीसेस आहेत ते यावर घालावे। ते छान परतून घ्यावे, मंद आचेवर करावे आणि त्यामुळे वरचं जे कवर आहे ते छान क्रिस्पी होईल आणि आतून ते स्पॉन्जी होईल। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करायला विसरू नका। तुम्ही ही रेसिपी मुलांना सॉस बरोबर सर्व करू शकता।